नमस्कार, न्यूट्रीबोज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे अनारसे. तर आपली आता दिवाळी जवळच आलेली आहे, तर दिवाळीसाठी आपल्याला वेगवेगळे पदार्थ करायचेच असतात. तर मी माझ्या पद्धतीचे अनारसे तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ जुना घेतला आहे किंवा मग आपण राशनचे तांदूळ वापरले तरी चालतात. जो तांदूळाचा भात मोकळा मोकळा होतो तो तांदूळ आपल्याला घ्यायचा असतो. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले. याला आपण स्वच्छ धुवून 3 दिवस पाण्यात भिजवायचं आहे. आपल्याला रोज पाणी बदलायचं आहे 3 दिवस. हे बघा, अशा पद्धतीने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण त्याला 3 दिवस झाकून ठेवू. म्हणजे रोजच्या रोज त्याचं पाणी बदलायचं आहे आपल्याला, पण तिसऱ्या दिवशी आपण त्या पुढची प्रोसेस करू. हे बघा, 3 दिवस आपण तांदूळ पाण्यात भिजू घातलेले होते, ते असे फुललेले आहेत. आणि मी रोजच्या रोज हे पाणी बदलत होती. त्याच्यामुळे आंबटपणा जास्त येत नाही तांदळाला. जर पाणी बदललं नाही तर मग आपल्या अनारसे आंबट होतात. आता मी चाळणीवर चाळून घेते. आणि यात थोडंसं मी पाणी घालते, म्हणजे जे काही आंबटपणा असेल आपला तांदूळात तर तो पण निघून जाईल. आणि आता हा तांदूळ आपण 1 तास सावलीतच वाळवायचा आहे. फक्त हाताला पाणी लागणार नाही एवढा वाळवायचा आपल्याला. फॅनच्या हवेत 1 तास आपण हे वाळवत घालू. आता हे बघा, इथे मी कॉटनचा कपडा घेतला आहे, खाली नॅपकिन टाकलेली आहे. त्याने काय होईल, आपल्या तांदळातलं पाणी सगळं शोषून घेईल नॅपकिन. आणि फॅन चालू करून देणार आहे मी. 1 तास आपल्याला हे सावलीतच वाळवायचं आहे फॅनच्या हवेत. चला तर मग आपण भेटू 1 तासानंतर. हे बघा, आपण 1 तासापूर्वी हे वाळू घातले होते फॅनच्या हवेत. आपले तांदूळ छान कोरडे झाले, पण अजूनही त्याच्यात ओलावा आहे. फक्त आपल्या हाताला चिटकणार नाही एवढंच आपण त्यांना वाळवायचे, जास्त कडकडीत वाळवायचे नाही आहेत. आणि मी आता हे मिक्सरमधून दळून घेते. एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन मी याची बारीक पिठी तयार करून घेते. आता त्याला छान चाळून घेऊ. मी इथे बारीक चाळणी घेतलेली आहे. आपल्याला छान बारीक चाळून घ्यायचं आहे. बारीक चाळणी थोडा वेळ लागतो, पण आपले अनारसे छान होतात. पिठी चाळून घेतली बघा, काहीच नाही राहिलेलं. आणि जर उरलंच तर आपण भज्यांच्या पिठामध्ये किंवा मग आपल्या पिठात मिक्स करून द्यायचं. इतकी बारीक पिठी झालेली आपली ही तयार. मी 250 ग्रॅम तांदूळ घेतलेले होते. मी त्यासाठी 250 ग्रॅम साखर घेतली आहे. पिठी साखर घेतलेली 250 ग्रॅम. आणि आपण हे छान एकजीव करून घ्यायचं आहे, पीठ आणि साखर. हे माझं मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. एकजीव करायचं आहे सगळं. आणि आपल्या हाताच्या गरमीनेच त्याला पाणी सुटतंय. पाण्याचा एक थेंब सुद्धा आपण त्यात घालणार नाही. असं मिक्स करत करतच त्याला पाणी सुटेल, कारण की आपल्या तांदळामध्ये थोडीशी आर्द्रता आहे. अशी मूठ तयार झाली की समजून घ्यायचं की आपलं अनारसे छान होणार. आणि याचे आपले साखरेचं प्रमाण पण व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण असा त्याचा लाडू बनवून बंद डब्यात ठेवून द्यायचे.
हे आपण तयार करून ठेवलेले लाडू आपण कधीही ऐन वेळेस काढले आणि तयार केले तर जमतात आपल्याला. परफेक्ट जाळीदार अनारसे बघायचे असतील तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता हे लाडू मी एका बंद डब्यात 4 दिवस ठेवणार आहे. 4 दिवसानंतर आपण पुढची प्रोसेस करू दाखवणार आहे मी तुम्हाला. तर चला आपण 4 दिवसानंतर भेटू. हे बघा मैत्रिणींनो, आपण अनारसाचं पिठी साखर मिक्स करून 4 दिवस ठेवले होते. आपले 4 दिवस झालेले आहेत. आता तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते मी. यातले 3 लाडू घेते मी अनारसाचे. हा एक वाचवून का ठेवला की आपलं पीठ जर सैल झालं तर आपण त्यात नंतर मिक्स करता येईल म्हणून. आणि 4 दिवसानंतर आपले हे लाडू अनारसाचे असे झालेत मस्त. तर याला आपण मळायचं आहे. खूप वेळ मळायचं आहे. असंच आपल्या हाताच्या गरमीनेच त्याला पाणी सुटतं आणि छान उंडा तयार होतो. इथे आपल्याला मेहनत करायचं आहे. चोळून एकसारखं करायचं आहे आपल्याला. काही जण या पिठाला कुटूनही घेतात, पण तशी आवश्यकता नाही आहे माझ्या पिठाला. मी अगदी अर्धा टीस्पून पाणी घालते यात. जास्त नाही घालायचं पाणी, अगदी अर्धा टीस्पून पाणी घातलंय. आपल्या साखरेला लगेच पाण्याचा अंश लागला की ते लगेच वितळायला सुरुवात होते. काही आपण हाताने मळतोय तर त्यातून आपोआपच त्याला पाणी सुटेल. त्यामुळे पाण्याचा किंवा दुधाचा वापर अगदी थोडा करायचा. काही जण दूधही घालतात यात. मी पाणी घातलंय, अगदी अर्धा टीस्पून पाणी घातलंय. पुन्हा सांगते मी, जास्त पाणी नाही लावायचं. मी अजून अर्धा टीस्पून पाणी घालते. आपल्याला पूर्ण 1 टीस्पून पाणी लागलेलं आहे. आपण आपल्या गरजेनुसार अगदी थेंब थेंब पाणी घालायचं आहे. हे बघा, आपला अनारसाचा उंडा तयार आहे. आता मी याला 2 ते 2.5 तास झाकून ठेवणार आहे. हे बघा, मी तुम्हाला 2 तास ठेवायला सांगून गेले होते, पण माझे दुसरं काम असल्यामुळे मला 3 तास लागलेत. तर आपलं हे पीठ छान मुरून झालंय. आपण आता अनारसे थापून घेऊ. त्याच्या अगोदर आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. मी अर्धा टीस्पून घट्ट दही घेतलंय. यात घट्ट दही घ्यायचंय पातळी, आणि हे एकजीव करायचंय आपल्याला. म्हणत असाल दही कशासाठी, तर दही आपले जे अनारसे तेलात टाकल्यानंतर विरघळतात, तर दही घातल्याने अनारसे विरघळणार नाहीत आपले. आणि दही घातल्याने दुसरा एक फायदा की जाळी पण येते छान. बघा, छोटासा गोळा घेऊन आपल्याला पाहिजे त्या आकाराचे अनारसे करायचे. मी इथे प्लास्टिकची पिशवी घेतली. तुम्ही असं बोटानेही पसरवू शकता किंवा मग असं
दुसरा भाग पिशवीचा ठेवून लाटण्याने लाटून घ्यायचा। अनारसा थोडा मध्यमच लाटायचा आहे आपल्याला, जास्त बारीकही नाही करायचा आणि जास्त मोठाही नाही करायचा। बारीक केला तर तुपात विरघळेल आणि जाड ठेवला तर तो फुगेल, तर तसाही नको आहे आपल्याला। मी एका साईडला खसखस घेतली ताटात पसरवून, ती छान आपल्या अनारसाला लावून घ्यायची आणि मंद गॅसवर तळून घ्यायची छान। अनारसा तळताना एकाच साईडनी तळायचा असतो, म्हणून आपल्या दुसऱ्या साईडनी तळण्यासाठी त्याला तेल किंवा तूप जे काही ज्यात तळत असाल ते हळूवार त्याच्यावर उडवायचं। बघा किती जाळीदार छान असे अनारसे झालेले आहेत आपले। आपले परफेक्ट असे जाळीदार अनारसे तयार झालेले आहेत। नक्की ट्राय करा या दिवाळीला। आणि फराळाच्या प्लेटमध्ये अजून एक नवीन पदार्थाची भर घाला। नवीन म्हणता येणार नाही, तसा हा पारंपरिकच पदार्थ आहे, पण बऱ्याच जणांना येत नाही, जमत नाही, फसतो, त्यामुळे करायची हिंमत कोणी करत नाही। तर माझी रेसिपी पाहून तुम्ही नक्की अनारसे घरच्या घरी करू शकता आणि आपल्या फराळाच्या पदार्थात अजून एक पदार्थाची ॲड करू शकतात। तर नक्की करून पहा। असे छोटे छोटे साईजचे जर अनारसे केले तर आपले अनारसे फसणार नाही आणि छान जाळीदार। आणि मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, तर त्या पद्धतीने तुम्ही अनारसे नक्की ट्राय करा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आणि फेसबुक इंस्टाग्रामवर मी पेज ओपन केलेले आहे, तिथेही जाऊन तुम्ही माझे रेसिपी बघू शकतात आणि माझ्या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकतात। नक्की ट्राय करत जा आणि कशा झाल्यात तर मला कमेंटद्वारे नक्की कळवत जा, लाईक शेअर करत जा।